वेट करत आपण. अजून मुलं येत आहेत. माझा आवाज येतोय सगळ्यांना? एकदा रिप्लाय द्या मला. अश्विनी, सायली, मंदार, आवाज येतोय माझा? वेट करूयात सगळ्यांना. परत एकदा लेक्चर स्टार्ट झाले की आतमध्ये येतील रिक्वेस्ट. ठीक आहे. वेट करूयात, एक 5 मिनिट वेट करूयात. सगळ्यांना येऊ दे, आपण स्टार्ट करूयात सेशन लगेच. जस्ट एक 5 मिनिट. कॉलेजमध्ये सिलेबस चालू झाला ऑप्टिमायझेशन टेक्निकचा? प्रेम, ओटीचा सिलेबस स्टार्ट झालाय का कॉलेजमध्ये? रिप्लाय दे चॅट विंडो मध्ये. अच्छा, ओके. कॉलेज, तुझं कॉलेज ऑटोनॉमस नाही आहे ना प्रेम? आता ऑप्टिमायझेशन टेक्निक जो सब्जेक्ट आहे, हा जे काही ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये ओटी हा ऑप्शनल ठेवलाय. हा म्हणजे तुम्हाला हवा असेल तर घ्या. आणि काही कॉलेजेस एसपीपी, बरोबर, एसपीपीयू ला जे अफिलिएट कॉलेजेस आहेत त्यांना कंपल्सरी मध्ये आहे हा ओटी अजून सब्जेक्ट, पण काही ऑटोनॉमस कॉलेजमध्ये हा सब्जेक्टच काढून टाकला. पण ठीक आहे, अजून जास्त वेट करायला नको, आपण स्टार्ट करूयात. ऑप्टिमायझेशन टेक्निक्स हा जो सब्जेक्ट आहे, या सब्जेक्ट मध्ये नक्की आपल्याला काय काय बघायचंय आणि सिलेबस काय, हा सब्जेक्ट तुम्हाला एमसीए मध्ये असायचं कारण काय, हे आधी जर समजलं तुम्हाला तर अभ्यास करायला पण मूड येईल. सब्जेक्टचा इम्पॉर्टन्स समजला, इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स समजला की जास्त मजा येते अभ्यास करायला. तर ते आधी समजून घेऊयात, आपण सिलेबस बघूयात. रिक्वेस्ट असे येतच राहणार, थोडस डिस्टर्ब होईल आपल्याला आज. ठीक आहे. ऑप्टिमायझेशन टेक्निक हा सब्जेक्ट ओटी टोटल तुम्हाला 75 मार्काला आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल मिळून. तर एकदा आपण त्याचा सिलेबस बघून घेऊयात. सिलेबस जो आहे, हा सिलेबस मी ऑलरेडी इथं ओपन करून ठेवलेलाच आहे. या सिलेबस तुम्ही जर इथं बघितलं तर हा ऑप्टिमायझेशन टेक्निक, बरोबर. या ऑप्टिमायझेशन टेक्निक मध्ये टोटल 3 क्रेडिट आहेत तुम्हाला. हे मला परत वेगळं सांगायची गरज नाही. त्याच्यामध्ये रिटर्न, प्रॅक्टिकल, ट्युटोरियल्स, एक्सटर्नल आणि टोटल 75 मार्क्सचा पेपर आहे. आणि याचे तुम्ही जर कोर्स ऑब्जेक्टिव्ह आउटकम्स वगैरे रीड केलेलेच असतील. टोटल तुम्हाला इथं 6 चॅप्टर्स आहेत. यातला हा लिनियर प्रोग्रामिंग सब्जेक्ट चॅप्टर, जे बीसीएस ची मुलं असतील इथे जॉईन झालेले, त्यांना हा एलपीपी ऑलरेडी बीसीएस मध्ये झालेला आहे. म्हणजे बीकॉम बॅकग्राऊंडचे असतील त्यांना मॅथमॅटिक्स जर नसेल तर त्यांच्यासाठी हे सगळं नवीन आहे. इथे तुम्हाला एलपीपी लिनियर प्रोग्रामिंग प्रॅक्टिस मध्ये इथे वेटेज दिलेले 20 मार्क्स साठी आणि नंबर ऑफ सेशन्स काय पाहिजे ते सगळं दिलेलं आहे. हे पुणे युनिव्हर्सिटीची सिलेबसची फाईल आहे, ही माझी वेगळी सिलेबसची फाईल नाहीये. जे तुम्हाला अकॅडमिक मध्ये सिलेबस मध्ये शिकवणार आहेत कॉलेजमध्ये तेच आपण क्लासमध्ये घेणार आहोत. तर पहिला जो चॅप्टर आहे हा आहे लिनियर प्रोग्रामिंग. परत ते सांगतोय, काही कॉलेजेसमध्ये जे ऑटोनॉमस असतील त्यांच्याकडे हा सब्जेक्ट जो आहे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पण झालेले आहेत. म्हणजे एलपीपी त्यांना ठेवलेलं नाही, सांगितलेलं कॉलेजमध्ये तुम्हाला एलपीपी नाही. तर हे लिनियर प्रोग्रामिंग जे आहे काही कॉलेजमध्ये आहे काही कॉलेजेसमध्ये नाही, पण आपण तो कम्प्लीट चॅप्टर घेणार.
पहिला चॅप्टर आहे लिनियर प्रोग्रामिंग. आता लिनियर प्रोग्रामिंग ऑप्टिमायझेशन टेक्निक मध्ये लिनियर प्रोग्रामिंग असायची गरज काय? जी मुलं बीसीएस बॅकग्राऊंडची असतील त्यांना कदाचित माहिती असेल, पण मी परत सगळ्यांसाठी म्हणून सांगतोय. कंपनीमध्ये काही प्रोडक्शन आपण करत असू, सॉफ्टवेअर डेव्हलप करत असतोय, किंवा आपण मेकॅनिकल इंजिनियर आहोत आणि कुठली तरी एखादी टूल डेव्हलप करतोय, किंवा कुठलं तरी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करताय, तर त्या केसमध्ये आपल्याला जे काही आपण प्रोडक्शन करतोय ते प्रोडक्शन मॅक्झिमाइज करायचे, कॉस्ट मॅक्झिमाइज करायचे, मिनिमाइज करायचे. तर तुम्हाला काय मॅक्झिमाइज करायचंय, काय मिनिमाइज करायचंय, तर ह्याचे जे काही तुम्हाला व्हेरिएबल्स असतात, म्हणजे प्रोडक्शन वाढलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एम्प्लॉईज हायरिंग करत असताना कुठं कॉस्ट कटिंग करता येते, जेणेकरून माझं टोटल इव्हॅल्युएशन म्हणजे कॉस्ट मिनिमायझेशन होईल. तर मिनिमायझेशन, मॅक्झिमायझेशन या काही गोष्टी ज्या आहेत या काही ग्राफ वरून सॉल्व्ह होतात आणि काही सिम्प्लेक्स मेथडने सॉल्व्ह करतात. तर या सिम्प्लेक्स मेथड बीसीएस मध्ये झालेल्याच आहेत. त्या सिम्प्लेक्स मेथड आपल्याला इथे पण परत बघायच्याच आहेत. एकच मिनिट. आणि थोडंसं डिस्टर्ब होऊ आपण आज, थोडंसं लेट जॉईन करतील मुलं. ठीक आहे. तर एलपीपी मध्ये आपण सिम्प्लेक्स मेथड बघणार आहोत. सिम्प्लेक्स मेथड मध्ये 2 फेज प्रोटोकॉल प्रॉब्लेम्स आहेत, ते पण सॉल्व्ह करणार आहोत. मॅक्झिमम वेटेज या चॅप्टरला आहे एलपीपी ला, प्लस एक सीपीएम आणि पोर्ट म्हणून एक चॅप्टर आहे, त्या चॅप्टरला पण तुम्हाला 20% वेटेज आहे ओटी मध्ये. तर एलपीपी हा तुमचा सब्जेक्ट फर्स्ट चॅप्टर आहे. सेकंड चॅप्टर जो आहे तो मार्को चेन्स अँड सिम्युलेशन टेक्निक्स, हा सगळ्यात इम्पॉर्टंट चॅप्टर. जे मुलं मशीन लर्निंग शिकणार आहेत किंवा मशीन लर्निंगचा अभ्यास करणार आहेत किंवा पुढे एआयएमएल मध्ये करिअर करायचा विचार करत असतील, तर जनरल प्रॉब्लेमॅटिक स्टेटमेंट्स कशा पद्धतीचे असतात, ते प्रॉब्लेम टेक्निक किंवा थोडंसं तुम्हाला एक्स्ट्रॅक्टेड पार्ट, नक्की मशीन लर्निंगचा सेन्स तुम्हाला या ओटी मधून मिळू शकतो. कारण तुम्ही जर बघितलं तर डिसिजन मेकिंग बेस्ड ऑन इन्फरन्सेस अँड मोंटे कार्लो सिम्युलेशन, हे जे ना मोंटे कार्लो सिम्युलेशन, मोंटे कार्लो आपल्याला टी शर्ट स्वेटरचा ब्रँड म्हणून माहिती असेल, तर मोंटे कार्लो इथे सिम्युलेशन टेक्निक आहे. ही सिम्युलेशन टेक्निक मशीन लर्निंग मध्ये युज होते. जर तुम्ही ते एक्स्ट्रा रिडिंग्स मध्ये बघितलं तर अप्लिकेशन ऑन मार्को चेन्स अँड क्यूइंग थेअरी आणि सिम्युलेशन टेक्निक्स युज्ड इन मशीन लर्निंग अँड बायोइन्फॉर्मॅटिक्स, या एक्स्ट्रा रिडिंग मधल्या ज्या काही गोष्टी आहेत हे मशीन लर्निंग मध्ये पण रिलेट करता येईल तुम्हाला. त्यामुळे हा ऑप्टिमायझेशन टेक्निक एक फक्त प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट म्हणूनच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह केले की आपला सब्जेक्ट निघून जाईल अशा ऍटिट्यूडनी न बघता, जर तुम्ही याला व्यवस्थित अभ्यास केला त्याचा, तर तुम्हाला याचा मशीन लर्निंगला एआय चा अभ्यास करत असताना नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे. तर हा आपला सेकंड चॅप्टर राहील. याला 50% वेटेज आहे. एक मिनिट, कोणीतरी रिक्वेस्ट करताय, आपण ऍडमिट करूयात. त्याला 15% वेटेज आहे या सेकंड चॅप्टरला. त्यानंतर थर्ड चॅप्टर जो आहे सिक्वेन्शियल मॉडेल अँड रिलेटेड प्रॉब्लेम्स. आता हे सिक्वेन्शियल मॉडेल्स काय, तर सपोज आपल्याकडे 2-3 जॉब्स आहेत आणि 2-3 जॉब करण्यासाठी आपल्याला 2-3 मशीन्स लागणार आहेत. एमसीए करत असताना तुम्हाला फक्त प्रोग्रामिंगचाच विचार या सब्जेक्ट मध्ये केलेला नाहीये. तुम्ही एमसीए करताय म्हणजे मॅनेजमेंट सब्जेक्ट तुम्ही शिकताय, मास्टर्स करता तुम्ही. आणि मास्टर्स मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकायची काय असते की बिझनेसेस मॅनेज कसे करायचे. बीसीए मध्ये पण तुम्ही कोडिंगच शिकलात, तुम्ही इथे पण कोडिंगच शिकताय. एमसीए फक्त कोडिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी एमसीए ला ऍडमिशन घेतलेलं असाल तुम्ही, तर ते चुकीचं आहे. एमसीए हा मास्टर कोर्स आहे आणि मास्टर कोर्स मध्ये आपल्याला बिझनेसेस मॅनेज कसे करायचे हे शिकवलं जातं आणि तेच तुम्ही शिकायला पाहिजे, बाकी फक्त कोडिंग सगळ्यात महत्वाचं. तर इथे जे मी म्हणतोय सिक्वेन्शियल मॉडेल आणि रिलेटेड प्रॉब्लेम्स काय, तर सिक्वेन्शियल मॉडेल म्हणजे काय, आपल्याला जर आपल्याकडे 4-5 जॉब्स आहेत आणि 5-6 मशीन्स आहेत, तर कोणता जॉब कोणत्या मशीनवर करायचा आहे आणि कोणत्या मशीनवर केल्यानंतर किती डिले पुढच्या मशीनला येतोय, हे आपल्याला या सिक्वेन्शियल मॉडेल आणि रिलेटेड प्रॉब्लेम्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करून फाइंड आउट करायचं आहे. आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुमच्या बुक मध्ये पण दिलेले आहेत आणि त्या एक्स्ट्रा रिडिंग्स मध्ये जर तुम्ही बघितलं, एक्सप्लोर कधी केलं, तर त्या एक्स्ट्रा रिडिंग्स मध्ये पण तसे बिझनेस सिनारिओ दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही एक प्रोजेक्ट डेव्हलप करताय, तर एक प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना त्याच्यामध्ये जे मॉड्यूल्स आहेत, पहिला मॉड्यूल दुसरा मॉड्यूल पहिल्या मॉड्यूल वरती डिपेंड आहे. तर दुसरा मॉड्यूल वरती जी टीम काम करते त्या टीमला किती डिले किंवा किती टाइम पिरियड वेट करावं लागणार आहे, याचे कॅल्क्युलेशन आहे. बरोबर आहे. असे मल्टिपल टीम्स असतील,
तर जी लास्ट टीम काम करणार आहे त्या लास्ट टीमला किती वेट करावं लागणार आहे, मग तो डिले कॅल्क्युलेट करायचा आहे. आता डिले कॅल्क्युलेट करायची गरज काय आहे, हे टीम लीडचं काम असतं की जोपर्यंत प्रिव्हियस मॉड्यूल्स डेव्हलप होत नाहीत तोपर्यंत जी लास्टला टीम काम करणार आहे त्या टीमला तोपर्यंत काहीतरी वेगळं अलोकेट करायचं काम हे टीम लीडचं असतं. म्हणजे आपले जे एम्प्लॉईज आहेत कंपनीमधले ते एम्प्लॉईज टीम लीडला असाइन केलेले आहेत, तू याच्याकडनं काम करून घे या टीम मेंबर्स कडनं. तर तेव्हा टीम लीडची किंवा प्रोजेक्ट हेडची प्रोजेक्ट लीडची ही रिस्पॉन्सिबिलिटी असते की सगळ्यांना कामं व्यवस्थित डिवाइड होतील आणि कोणीही रिकामं बसणार नाही, कंपनीचा पैसा तसाच वाया जाणार नाही. मॅनेजमेंट टास्क आहे हा, बरोबर आहे. आणि हे मॅनेजमेंट टास्क जे आहेत हे मॅनेजमेंट टास्क करणं मॅनेजरियल पोस्ट मध्ये येतं. इथं या ऑप्टिमायझेशन टेक्निक मध्ये तुम्हाला ते शिकायचंय नक्की त्या कोणत्या कोणत्या टेक्निक्स आहेत जेणे आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेटेड सांगता येतं. म्हणजे असं नाही की तोंडी की हा या टीमला आधी हे काम देऊ नंतर त्या टीमला, हे असं तोंडी नसतं काहीच. सगळं जे काही असतं ते ऑन पेपर असतं आणि त्याचं सगळ्यांचे कॅल्क्युलेशन असतं. त्याचं काही एक आपण छोटेसे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघणार आहोत या सेशन मध्ये. कोणीही लिव्ह करू नका, तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित जे काही इनपुट आजच्या सेशन मध्ये पाहिजे ते मिळून जाईल. तर सिक्वेन्शियल मॉडेल आणि रिलेटेड प्रॉब्लेम्स त्या रिलेटेड आपल्याला या चॅप्टर मध्ये शिकायला मिळेल. याला पण 15% वेटेज आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक पर्ट आणि सीपीएम, प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन रिव्ह्यू अँड रिव्ह्यू टेक्निक आणि सीपीएम क्रिटिकल पाथ मेथड सगळ्यात महत्वाचे. म्हणजे माझ्याकडे लास्ट टाइम जवळपास एक 7 ते 8 मुलं ऑप्टिमायझेशन टेक्निकच्या बॅकलॉगच्या क्लाससाठी आले होते. त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला पर्ट आणि सीपीएम सगळ्यात अवघड वाटतंय आणि त्याच्यामुळेच आमचं सब्जेक्ट बॅकलॉगला राहिलं. बरेच आता याच्यामधले पण काही बऱ्याचशा मुलांनी मी जेव्हा फॉर्म फिल करायला सांगितलं तर बरीचशी मुलं बॅकलॉगची मुलं आहेत. सेकंड सेमिस्टरला ऑप्टिमायझेशन टेक्निक हा मुलांचा राहणारा विषय आहे, म्हणजे बॅकलॉगला राहणारा सब्जेक्ट आहे. मी घाबरवत नाहीये. खूप जणांना मॅथमॅटिकल छोट्या मोठ्या गोष्टी प्लस मायनसच आहे एवढं काय असं म्हणून सोडून देतात. नंतर त्या गोष्टी जर तुम्हाला कन्सेप्च्युअली कळल्या नसतील तर 1 - 1 प्लसने तुमचे अख्खे मार्क्स जातात. त्यामुळे हा सब्जेक्ट जेवढा वाटतोय सोपा आहे तेवढा सोपा नाहीये. तर पट आणि सीपीएम, पट आणि सीपीएम प्रोजेक्ट इव्हॅल्युएशन टेक्निक आणि हे क्रिटिकल पाथ मेथड फाइंड आउट करण्यासाठीचे मेथड. आता याचा इंडस्ट्रियल इम्पॉर्टन्स काय, बघा इथं तुम्ही जर बघितलं ऑप्टिमल कॉस्ट एस्टिमेशन बाय क्रॅशिंग द नेटवर्क, एक्सप्लोरिंग द एमएस प्रोजेक्ट टूल, हे एक्स्ट्रा रिडिंग मध्ये सांगितले. आता याच्यामध्ये हे जे एक्स्ट्रा रिडिंग मध्ये ही गोष्ट आहे ना, ऑप्टिमल कॉस्ट एस्टिमेशन बाय क्रॅशिंग द नेटवर्क, आता मी तुम्हाला एक्स्ट्रा रिडिंग मधलंच का सांगतोय, याच्यामधलं का सांगत नाहीये, कारण एक्स्ट्रा रिडिंग मध्ये तुमच्या सिलेबसच्या बाहेर जे दिलेलं आहे ते जास्त इम्पॉर्टंट आहे. पण तुमच्या सिलेबस मध्ये ते जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी जे काही प्री रिक्विजिट आहे ते लागणार आहे. म्हणजे या गोष्टी जर तुम्हाला कळल्या तरच तुम्हाला एक्स्ट्रा रिडिंग मधल्या या गोष्टी कळणार आहेत, जे की ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत तुम्हाला. म्हणजे या गोष्टी तुम्हाला लगेच तुम्ही फ्रेशर्स म्हणून जॉईन झालात कंपनीमध्ये आणि लगेच तुम्हाला त्या इमिजिएटली त्याच वेळेस लागणार आहेत असं होणार नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमची प्रमोशन होईल, तुम्ही प्रोजेक्ट लीड व्हाल, तेव्हा या गोष्टी तुम्हाला इथे लागणार आहेत. इनिशियल लेवलला तुम्हाला या गोष्टी लागणार नाहीत, पण या लेक्चरचा या क्लासेसचा तुम्हाला फायदा त्यावेळेस नक्की होईल, कारण या सगळ्या टेक्निक्स मॅथमॅटिकली तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये अप्लाय करणार आहात. आणि तेव्हा तुम्हाला जर हे आठवत नसेल तर तुम्हाला परत नंतर वेगळा अभ्यास करावाच लागणार आहे ऑप्टिमायझेशन टेक्निकचा, बरं का. तर आता पर्ट आणि सीपीएम मध्ये काय आहे, तर मी जसं म्हणलं इथं ऑप्टिमल कॉस्ट एस्टिमेशन बाय क्रॅशिंग द नेटवर्क म्हणजे काय, तुम्ही एखादी प्रोजेक्ट डेव्हलप करता आणि प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना प्रोडक्शनची वेळ आली. प्रोडक्शन म्हणजे काय, सगळा प्रोजेक्ट डेव्हलप झालाय आणि डिप्लॉयमेंटची वेळ आली, क्लायंटला प्रोजेक्ट द्यायची वेळ आली. तर त्यावेळेस आपल्याला जर काही प्रोडक्शन मध्ये इश्यू आला आणि नंतर जर डिले झाला तर क्लायंटला डील कसं करायचं, किंवा मॅक्झिमम तुम्हाला क्रॅशिंग नेटवर्क मध्ये काय एखादी आतमधलीच एखादी टीम मधला एखादी मेंबर सोडून गेला तर तिथं जर डिले येतोय ते मॉड्यूल डेव्हलप करायला, तो मॉड्यूल कुठे ऍडजस्ट करायचा, कुठे टाइम डिले तो भरून काढायचा, हे या ऑप्टिमल कॉस्ट एस्टिमेशन मध्ये, म्हणजे कॉस्ट इन टर्म्स ऑफ टाइम, इन टर्म्स ऑफ कॉस्ट टू द कंपनी, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पर्ट सीपीएम मध्ये शिकायला मिळतात, बरं का. त्याच्यामध्ये पर्ट आणि सीपीएम मधला बेसिक डिफरन्स काय, त्यानंतर नेटवर्क डायग्राम कशी ड्रॉ करायची, ही नेटवर्क डायग्राम तुम्हाला बीसीएस मध्ये बीसीएच्या डेटा स्ट्रक्चर मध्ये पण नेटवर्क डायग्राम झालेली आहे. तुम्हाला तुम्ही ड्रॉ करून दाखवतोय, त्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येईल की हा हे झालेलं आहे किंवा हे इथे रिलेट करत आहे. फक्त नेटवर्क डायग्राम बीसीए मध्ये झालेली आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टी झालेल्या नाहीये. त्याच्यानंतर बॅकवर्ड आणि फॉरवर्ड पास कम्प्युटेशन काय आहे, कसं यूज होतं. त्यानंतर क्रिटिकल पाथ,
सगळ्यात इम्पॉर्टंट क्रिटिकल पाथ. प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना क्रिटिकल पाथ कन्सिडर करणं प्रोजेक्ट लीड साठी सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. हा म्हणजे सगळ्यात अवघड टास्क. प्रोजेक्ट लीडला किंवा टीम लीडला क्रिटिकल पाथ मॅनेज करायचा अवघड असतं. जिथं स्लॅक टाइम असतो त्या मॉड्यूल्सला किंवा त्या टीमला मॅनेज नाही केलं तरी चालतं, पण क्रिटिकल पाथ मध्ये जे काही टीम्स काम करतात, जे इव्हेंट्स आहेत, ते इव्हेंट मॅनेज करणं अवघड जातं. तर तो क्रिटिकल पाथ नक्की फाइंड आउट कसं करायचं प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना, ते आपल्याला इथे शिकायचं आहे. त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ मीटिंग शेड्यूल डेट ऑफ कम्प्लिशन. तुम्हाला याच्यावरून लक्षात येत असेल, म्हणजे क्लायंटला डील करत असताना तुम्ही पर्टिक्युलर डेट कमिट केली आहे ऍज अ प्रोजेक्ट लीड, ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर, तेव्हा ती जी कम्प्लिशन डेट आहे क्लायंटला कमिट केलेली, ती डेट आपण ऍक्च्युअली त्या डेट पर्यंत कम्प्लीट करू का नाही, त्याची प्रोबॅबिलिटी काय, त्याची कॅल्क्युलेशन देखील तुम्हाला तुमच्या मॅनेजरला द्यायला लागतं. मग हे कॅल्क्युलेशन प्रोबॅबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची हे या चॅप्टर मध्ये शिकायचंय. सगळे कन्सेप्ट एकूण एक पॉइंट हा तुम्हाला ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करायचा आहे. तुम्हाला हा सब्जेक्ट जरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असे जरी वाटला, एक्झाम पुरता जरी वाटला, तरी एक्झामला पास करण्यासाठी हा सब्जेक्ट तेवढा काही असा अवघड नाहीये. तुम्ही इझिली, तुम्हाला जर प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन थोडंसं बेसिक जमत असेल, मॅट्रिक्स वगैरे ऑपरेशन्स, तर तुम्ही हा इझिली क्लिअर करू शकता. पण याचा यूज तुम्हाला ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये होणार आहे. त्या काय म्हणतो तो ऍटिट्यूड तुम्ही ठेवून हा सब्जेक्ट तुम्ही शिकायला पाहिजे, लर्न करायला पाहिजे. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ सीपीएम नेटवर्क, व्हेरियस फ्लोट ऍक्टिव्हिटीज, त्यानंतर इव्हेंट स्लॅक. मी तुम्हाला म्हणलं ना, क्रिटिकल ऍक्टिव्हिटी सोडून जर तुम्ही बाकीच्या ऍक्टिव्हिटी बघितल्या तर त्याच्यामध्ये स्लॅक टाइम असतो, तो इव्हेंट स्लॅक काय असतो. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ पर्ट नेटवर्क, अप्लिकेशन ऑफ शेड्यूल बेस्ड ऑन कॉस्ट अनालिसिस अँड क्रॅशिंग द नेटवर्क. या सगळ्या गोष्टी या पर्ट आणि सीपीएम मध्ये होतात, आणि हाच चॅप्टर 20% वेटेज साठी आहे. 20% वेटेज या चॅप्टरला. त्यानंतर गेम थेरी तुम्हाला झालेलंच आहे बीसीएच्या मुलांना, किंवा बीसीए मध्ये पण असतील तर बीसीए मध्ये बिझनेस मॅथमॅटिक्स मध्ये गेम थेरीचा थोडासा सेक्शन होता. तर तिथे आपल्याला गेम थेरीमध्ये आपल्याला अल्जेब्राइक मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत, मॅट्रिक्स स्ट्रॅटेजी यूज करायचे, वॉर्शल वगैरे अल्गोरिदम्स त्या टाइपचे इथे त्या गेम थेरीमध्ये अल्गोरिदम सॉल्व्ह करायचे. तर गेम थेरी 15% वेटेज साठी आहे. याच्यामध्ये पण एक्स्ट्रा रीडिंग आहे, सिम्युलेशन टेक्निक्स, सिक्वेन्शियल सायमल्टेनियस गेम, सिक्वेन्शियल सायमल्टेनियस इक्वेशन वगैरे सॉल्व्ह करून मॅट्रिक्सनी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत. हे गेम थेरी मध्ये येतं. त्यानंतर 6 चॅप्टर आणि लास्ट चॅप्टर जो आहे हा डिसिजन अनालिसिस. त्याच्यामध्ये परत कंपनीच्या ग्रोथ साठी, स्वतःच्या ग्रोथ साठी जे काही आपल्याला डिसिजन घ्यायचे, ते रिस्की डिसिजन कसे घ्यायचे, कॅल्क्युलेटेड रिस्क कशी घ्यायची, हे या डिसिजन अनालिसिस चॅप्टर मध्ये आहे. हा तुमचा 6 चॅप्टर. असे टोटल 6 चॅप्टर्स आहेत. त्या टोटल 6 चॅप्टर मध्ये तुम्हाला वेटेज इथं दिलेलं आहे 100% वेटेज. टोटल 45 आवर्सचा, युनिव्हर्सिटीचा 45 आवर्सचा हा सिलेबस आहे, पण तसा 45 आवर्स मध्ये हा कम्प्लीट होत नाही. विथ प्रॅक्टिस, फक्त शिकवून 45 आवर्स मध्ये होतो, पण जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचे, समजून घ्यायचंय, तर किमान तुम्हाला याला 90 तास तरी द्यावे लागतील, आणि डेली अभ्यास तुम्हाला करावा लागेल याचा. तर हा सब्जेक्ट टोटल 75 मार्क्स साठी आहे. जसं तुम्ही इथे बघताय 75 मार्क्स साठी हा सब्जेक्ट आहे टोटल. त्यातले इंटरनल इव्हॅल्युएशन जे आहे, इंटरनल इव्हॅल्युएशन हे 25 मार्काचं आहे, रिटर्न 10, प्रॅक्टिकल 10 मार्कासाठी, ट्युटोरियल 5 मार्कासाठी, एक्सटर्नलचा पेपर तुमचा जो होईल तो 50 मार्कांचा पेपर होईल. असं 75 मार्क्स साठी आणि 3 क्रेडिट साठी हा तुम्हाला सब्जेक्ट आहे. तर हा कम्प्लीट सिलेबस होता. याच्याबद्दल तुम्हाला काय नक्की घेऊन जायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलं. जर तुम्हाला हा फक्त थिओरॉटिकल म्हणून शिकायचं असेल तर तुम्ही क्लास जॉईन केला नाही तरी चालेल. मी परत सांगतोय, म्हणजे मी जनरली असं हे स्पष्ट बोलायचं कारण हे की ज्यांना या सब्जेक्टचा यूज ऍक्च्युअली इंडस्ट्रीमध्ये करून घ्यायचा आहे, त्यासाठी हा सब्जेक्ट तुम्ही त्यासाठी क्लासेस जॉईन करा. पासिंग साठी तर तुम्ही इझिली पास होणार. ज्यांना मॅट्रिक्स जमतं, ज्यांना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करता येतात, ठीक आहे, ज्यांना क्रिटिकल पाथ मेथड काय आहे ते माहितीये, म्हणजे जे बीसीए मध्ये झालेले ते माहितीये, बेसिक अरिथमेटिक ऑपरेशन ज्याला करता येतील त्यांनी या सब्जेक्ट साठी स्पेशल क्लास लावायची काही गरज नाही. ठीक आहे. पण ज्यांना याचा इम्पॉर्टन्स जर तुम्हाला जर हे जर ऍक्च्युअल इंडस्ट्रीमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल, पुढे जायचं असेल, एआय आलेलं आहे, त्यामुळे तुम्ही फक्त कोडिंगचा टास्क करून कुठेही सर्व्हाइव्ह करू शकणार नाही.
टीम लीडच्या पोझिशनला या गोष्टी तुम्ही पास आउट होईपर्यंत 100% लागणार आहेत. म्हणजे आता युज होत आहेत, पण तुम्ही ऍज अ फ्रेशर जेव्हा जाल तेव्हा देखील तुम्हाला या गोष्टी विचारू शकतात, कारण इंडस्ट्रीची डिमांड आता बदलली आहे. त्यामुळे हे शिकणं तुम्हाला जास्त नेसेसरी आहे. फ्रेशर लेवलचे जे जॉब असतात ते एआय नी ऑलरेडी खाल्लेली आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. फ्रेशर सोबत जर तुम्हाला एखादी टीम मॅनेज करता आली, तुम्हाला एखादी प्रोजेक्ट लीड करता आला, तर अशा फ्रेशर्सची डिमांड इनिशियल लेवलला देखील वाढली. फ्रेशर विथ स्किल, मॅनेजमेंट स्किल या गोष्टी पाहिजे. तर त्यासाठी मॅनेजमेंट स्किल्स, मॅनेजमेंट टेक्निक्स, त्या गोष्टी तुम्हाला या सब्जेक्ट मधून शिकायला मिळतील. त्यासाठी हा सब्जेक्ट तुम्ही व्यवस्थित शिका, ते मला सांगायचं आहे. तर हा आपला कम्प्लीट सिलेबस होता. त्यानंतर आता आपण सिलेबस बघितलाय. सिलेबस नंतर मी आता एक बेसिक आपली या कोर्स मधली जनरल टीचिंग मेथड काय असणार आहे ते मी सांगतोय. जनरल हा एक प्रॉब्लेम घेतलाय मी, सीपीएम चा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला हा प्रॉब्लेम 5 मार्क्स साठी विचारतात. द डेटा रिगार्डिंग द प्रोजेक्ट विथ ऍक्टिव्हिटीज ए टू आय आर गिवन बिलो. ऍक्टिव्हिटीज म्हणजेच काय, एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्ट मध्ये एन नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज असतील. प्रत्येक ऍक्टिव्हिटीला काहीतरी इथे नेम दिले, काही ठिकाणी नंबर्स पण देतात. ए ऍक्टिव्हिटी टू आय ऍक्टिव्हिटी या टोटल अशा काहीतरी एक 7-8 ऍक्टिव्हिटी असतील, कन्सिडर करा. प्रत्येक ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, प्रोजेक्ट मध्ये जे काही मॉड्यूल्स बनवलेले आहेत त्या मॉड्यूलला आपण ऍक्टिव्हिटी म्हणूया. या सगळ्या ऍक्टिव्हिटी जेव्हा आपण परफॉर्म करू तेव्हा आपला प्रोजेक्ट फायनल डेव्हलप होईल. ठीक आहे. तर ए ही ऍक्टिव्हिटी स्टार्टिंग ऍक्टिव्हिटी आहे. नंतर ए ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर बी ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे. बी ए झाल्यानंतर सी पण होणार आहे. ए ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर डी पण होणार आहे. त्यामुळे या कॉलम मध्ये ज्या दाखवलेल्या ऍक्टिव्हिटीज आहेत, या ऍक्टिव्हिटीज या प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटीज म्हणून आपण कन्सिडर करतोय, आणि ही ऍक्च्युअल ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार आहे बेस्ड ऑन दिस ऍक्टिव्हिटीज. आणि प्रत्येक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी जो काही लागणारा टाइम आहे तो टाइम वीक मध्ये दिलेला आहे. हा इथे वीक दिलेला आहे. ठीक आहे, वीक मध्ये दिलेला टाइम आहे. त्यानंतर आपल्याला 2 क्वेश्चन्स इथे विचारले. ड्रॉ द प्रोजेक्ट नेटवर्क अँड फाइंड क्रिटिकल पाथ. पहिल्यांदा आपल्याला क्रिटिकल पाथ फाइंड आउट करायचा आहे. तर हा क्रिटिकल पाथ फाइंड आउट करण्यासाठी आधी आपल्याला नेटवर्क प्लॉट करावं लागतं. ते नेटवर्क डायग्राम प्लॉट झाल्यानंतर सीपीएम क्रिटिकल पाथ कसं फाइंड आउट करायचं ते बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला टोटल फ्लो फाइंड टोटल फ्री अँड इंडिपेंडंट फ्लोट फॉर ईच ऍक्टिव्हिटी हे पण आपल्याला फाइंड आउट करायचं. तर बेसिक आधी नेटवर्क प्लॉट कसं करायचं, हा प्रॉब्लेम नक्की आहे कसा, 5 मार्कासाठी. आता हे मी इथं लगेच सांगायचं कारण हे की हे आपलं डेमो सेशन आहे, आणि डेमो सेशन मध्ये मुलांना त्यांचा टीचर शिकवणार आहे कसं, त्याची टीचिंग मेथड काय आहे हे समजणं जास्त महत्वाचं आहे. जर तुम्हाला माझी टीचिंग मेथड कळली तर तुम्ही क्लास पुढे जॉईन करायचा का नाही करायचं हे डिसाईड करू शकता. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ते आपण शिकणार आहोत कसं, शिकवणार कोण आहे, कसं शिकवणार आहे हे, आणि आपण ऑनलाईन मध्ये शिकणार आहोत त्यामुळे ऑनलाईन मध्ये डिस्ट्रॅक्शन खूप असणार आहेत. ते सगळं सांभाळून आपल्याला हे बघायचंय. तर हा प्रॉब्लेम जो आहे थोडासा इथं फुल स्क्रीन करतो आणि मग मी ते एक्सप्लेन करतो. बघा इकडे, त्याच्यामध्ये जर तुम्ही ते नीट बघितलं तर इथं आपल्याला ऍक्टिव्हिटी दिली आहे, प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी आणि टाइम दिलेला आहे. आता अज्युम करा या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याआधी काही बेसिक टर्मिनॉलॉजीज आहेत, त्या बेसिक टर्मिनॉलॉजीज मला तुम्हाला सांगायला लागतील. त्या बेसिक टर्मिनॉलॉजीज मध्ये मी ही फर्स्ट, एकच मिनिट हा, मी पेन सिलेक्ट करतो. या बेसिक टर्मिनॉलॉजीज मध्ये मला पहिली जी ऍक्टिव्हिटी आहे, सपोज हा माझा एक पहिला प्रोजेक्ट अनाऊन्स झाला. हा, प्रोजेक्ट अनाऊन्स झाला, मस्त मोठं सेलिब्रेशन झालं. प्रोजेक्ट अनाऊन्स झाला आणि प्रोजेक्ट अनाऊन्स झाल्यानंतर ए ही ऍक्टिव्हिटी माझी परफॉर्म झाली. ए ही कॉमन ऍक्टिव्हिटी होती, आणि ही ए ऍक्टिव्हिटी कॉमन जी परफॉर्म झाली त्याच्यानंतर मी एक इव्हेंट परत परफॉर्म केलाय. हा इव्हेंट केला म्हणजे सपोज 10 लोकांची टीम होती, 10 लोकांनी मिळून इथे मस्त पैकी इव्हेंट अनाऊन्स केलाय, प्रोजेक्ट अनाऊन्स केलाय. 10 लोकांनी एकत्रित एकाच ऍक्टिव्हिटी वरती काम केलंय. त्याच्यानंतर परत एक मीटिंग झाली, ती मीटिंग म्हणजे इव्हेंट आहे. नीट लक्षपूर्वक बघा. हा जो मी सर्कल प्लॉट करतोय, हा सर्कल म्हणजे माझा इव्हेंट आहे. ठीक आहे. आणि मी जी लाईन ड्रॉ केली आहे, ही लाईन म्हणजे माझी ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी आहे. सर्कल म्हणजे इव्हेंट आणि लाईन म्हणजे ऍक्टिव्हिटी. इव्हेंट झाला, त्याच्यानंतर ऍक्टिव्हिटी परफॉर्म केली, ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर अजून एक इव्हेंट केला, आणि या इव्हेंट नंतर आपली जी 10 लोकांची टीम होती ती 10 लोकांची टीम आता बस झाली आहे, सेपरेट झाली आहे. त्याला म्हणतो आपण इव्हेंट बस्ट. ठीक आहे. बस झाली काय, बस झाली आणि 3 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पुढे कॅरी होतात, पुढे चालतात.
ऍक्टिव्हिटी बी चालणार आहे, ऍक्टिव्हिटी सी चालणार आहे, ऍक्टिव्हिटी डी चालणार आहे. 3 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पुढे आपण परफॉर्म करतोय. म्हणजे 10 लोकांची जी टीम होती, एक टीम 4 लोकांची झाली, दुसरी 3 आणि तिसरी टीम. 3 टीम झाल्या, 10 लोक डिवाइड झाली. ए टीमनी बी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची, बी टीमनी सी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची आणि थर्ड टीमनी डी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची, असं ठरलंय. बरोबर आहे. मग आता जी ए टीम आहे, फर्स्ट टीम आहे, ती फर्स्ट टीम ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर त्या 3च लोकांचा किंवा 4च लोकांचा म्हणून एक वेगळा इव्हेंट सेलिब्रेशन होणार आहे. तर तो इव्हेंट जो आहे तो इंडिपेंडंट इव्हेंट त्या टीमचा होणार आहे. म्हणजे मी नीट बघा, हा जो प्रॉब्लेम आहे की नाही, हा प्रॉब्लेम मी तुम्हाला या ऍक्टिव्हिटी डायग्राम मध्ये इथे समजावतो. आणि ही डायग्राम म्हणजेच काय, ही माझी नेटवर्क डायग्राम आहे. बरं का. आता इथे जर नीट बघितलं तुम्ही तर ए ही ऍक्टिव्हिटीला कुठलीही प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी नव्हती आपल्याकडे. बरोबर आहे. ए ऍक्टिव्हिटीला कोणतीही प्रिसिडिंग ऍक्टिव्हिटी नव्हती, फक्त एक इव्हेंट झाला आणि ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली. त्याच्यानंतर बी ऍक्टिव्हिटी जी झाली आपली परफॉर्म, बी ऍक्टिव्हिटीला ए ऍक्टिव्हिटी होणं नेसेसरी होतं. बी ऍक्टिव्हिटीला ए ऍक्टिव्हिटी होणं नेसेसरी होतं. म्हणजे बी ऍक्टिव्हिटी तोपर्यंत स्टार्ट होणार नाही जोपर्यंत ए ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे बी ऍक्टिव्हिटी म्हणजे कधी स्टार्ट झाली, ए ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झाली, त्याच्यानंतर एक इव्हेंट झाला, मग बी ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली. सेम तसंच सी साठीचं पण आहे, तसंच डी साठीचं पण आहे. म्हणून मी तर काय केलं, ए ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झाल्यानंतर बी ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली, त्यानंतर ए ऍक्टिव्हिटी कम्प्लीट नंतर सी ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली आणि नंतर डी ऍक्टिव्हिटी स्टार्ट झाली. म्हणजे हे सगळं, म्हणजे हा माझा पहिला इव्हेंट झाला, नंतर हा दुसरा माझा इव्हेंट झाला, त्याच्यानंतर हा तिसरा इव्हेंट झाला, हा माझा चौथा इव्हेंट झाला, हा माझा 5वा इव्हेंट झाला. असे मल्टिपल इव्हेंट होत आहेत. इव्हेंटला पण नंबरिंग देऊन घेतलं, ठीक आहे. पण ह्या जी लाईन वरती मी प्लॉट केलंय ना, हे लाईन वरती जे प्लॉट केलंय ती माझी ऍक्टिव्हिटी आहे. ए ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी किती टाइम लागला मला, 3 दिवस लागले. बी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, 2 दिवस लागणार आहेत. बरोबर. हे डेज जे आहेत, हे डेज मी इथे लिहितोय. त्यानंतर सी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, सी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी 4 डेज लागणार आहेत. मी इथे 4 लिहिले. आणि डी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करण्यासाठी किती दिवस लागणार आहेत, माऊस दिसत असेल तुम्हाला, तर 4 डेज लागणार आहेत. तर हे जे नंबर्स आहेत ते नंबर्स मी इथे लिहिले त्या लाईनवर. लाईन म्हणजेच काय, म्हणजे ऍक्टिव्हिटी रिप्रेझेंट करते. ठीक आहे. आता जर तुम्ही इथे बघितलं तर ई ही ऍक्टिव्हिटी पण परफॉर्म होते. ई ऍक्टिव्हिटी कधी परफॉर्म होतीये, बी ऍक्टिव्हिटी परफॉर्म झाल्यानंतर. तर बी ऍक्टिव्हिटी परफॉर्म झाल्यानंतर मला ई ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची. मग आपण ई ऍक्टिव्हिटी परफॉर्म करूयात. ई ऍक्टिव्हिटी आपण परफॉर्म करूयात आणि ई ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर मला आता एक इव्हेंट करायचा. आता इथे लगेच मी फायनल ऍक्टिव्हिटी, फायनल इव्हेंट मी नंबर देत नाही, मला पुढे पण बघावं लागेल अजून. आता जर इथे तुम्ही बघितलं, एफ ही ऍक्टिव्हिटी जी आहे ही सी आणि डी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट झाल्यानंतर एफ ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार आहे. बरोबर. म्हणजे इथं सी आणि डी या ज्या 2 ऍक्टिव्हिटी आहेत, सी आणि डी, बघा, सी ऍक्टिव्हिटी इथे कम्प्लीट झाली, डी ऍक्टिव्हिटी इथे कम्प्लीट झाली. सी आणि डी या ज्या 2 ऍक्टिव्हिटीज कम्प्लीट झाल्या की मग माझी कोणती ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणार आहे, एफ ही ऍक्टिव्हिटी स्टार्ट होणार. पण सी आणि डी म्हटल्यानंतर तुम्हाला असं वाटेल सी आणि डी कम्प्लीट झाल्यानंतर मग एफ. पण एफ ऍक्टिव्हिटीचा नंबर आहे ना, ऍक्टिव्हिटी वरती लिहायचं ते. ऍक्टिव्हिटी म्हणजे लाईन, म्हणजे इथं पण एफ लिहायची वेळ येईल. असं करायचं नाही. या केसमध्ये आपल्याला डमी ऍक्टिव्हिटी म्हणून एक कन्सेप्ट आहे. कुठली ऍक्टिव्हिटी, डमी ऍक्टिव्हिटी. म्हणजेच काय, सी आणि डी या ऍक्टिव्हिटी एकत्रित झाल्यानंतर मग एफ ऍक्टिव्हिटी होणार आहे. तर मी इथे ही डी ऍक्टिव्हिटी जी आहे, ही डी ऍक्टिव्हिटी डॅश लाईन ड्रॉ करून, डॅश लाईन आहे, डॉट 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 अशी लाईन मी ऍड केली आहे. ही डॅश लाईन जी प्लॉट केली आहे ही आहे डमी ऍक्टिव्हिटी. डमी ऍक्टिव्हिटी मी कशाबरोबर मर्ज केली आहे, सी ऍक्टिव्हिटी बरोबर मर्ज केली आहे. आता याचे इन डिटेल सगळे एक्सप्लेनेशन पुढे आपण जेव्हा रेग्युलर लेक्चर्स घेऊ तेव्हा याचे बेसिक डेफिनेशन जे आहे ते सगळ्या डेफिनेशन वगैरे आपण बघणारच आहोत. आता मला फक्त टीचिंग मेथड काय असणार आहे ते मला सांगायचंय. त्यासाठी मी प्रॉब्लेम सांगतो, याच्यावरनं कोणी फायनल जजमेंट घेऊ नका. किंवा हे असं आहे किंवा फास्ट चाललंय वगैरे असं काही नाही. मी फक्त तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं असणार आहे आपल्या लेक्चरमध्ये ते मी तुम्हाला सांगतो. तर ही डमी ऍक्टिव्हिटी मी ते ऍड केली. म्हणजे आता डमी ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय, या लोकेशनला म्हणजे 4th इव्हेंट जो आहे, या 4th इव्हेंटला माझ्याकडे सी आणि डी चं मर्जिंग झालंय. काय झालंय, मर्ज झालं. म्हणजे इव्हेंट इथं मर्ज झालाय आणि मर्ज झाल्यानंतर माझी एफ ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतोय. एफ ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर एफ ऍक्टिव्हिटी परफॉर्म केल्यानंतर एक इव्हेंट मला कॅरी करायचा. आता एफ ऍक्टिव्हिटी जी आहे, की एफ ऍक्टिव्हिटी किती
दिवसांसाठी, किती वीक साठी दिले ना आपल्याला, टाइम इन वीक दिले बरं का. तर किती वीक साठी एफ ही ऍक्टिव्हिटी 6 वीक साठी आहे, म्हणून मी इथे 6 हा नंबर लिहितो. बरोबर आहे. इथं आपण नंबर काहीतरी देऊयात. इथं आपण मी जो याचा नंबर होता 4 झाला 5 झाला, याला आपण नंबरिंग नंतर केलं तरी चालणार आहे. सी आणि डी झाल्यानंतर एफ झाली, हा एफ झाला. त्याच्यानंतर मला आता डी आणि एफ चं जे कॉम्बिनेशन आहे, डी आणि एफ याचं कॉम्बिनेशन आहे बरं का, मग जी इव्हेंट होणार आहे. म्हणजे एफ ऍक्टिव्हिटी काही इथं होतीये आणि डी ऍक्टिव्हिटी काही इथं झाली, म्हणजे डी आणि एफ चा मर्जिंग करून जी ही ऍक्टिव्हिटी पुढे कॅरी होणार आहे. म्हणजे या डी चं पण डमी ऍक्टिव्हिटी या एफ मध्ये युज होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे डी चं इनपुट जसं या सी सोबत एफ परफॉर्म करण्यासाठी होतं, तसंच डी चं इनपुट या एफ सोबत पण आहे, डी आणि एफ. आणि हे झाल्यानंतर हे झाल्यानंतर मला जी ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची, मी जी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतोय. ठीक आहे. आता जी जी ऍक्टिव्हिटी आहे, ही जी ऍक्टिव्हिटी, ई ऍक्टिव्हिटी आणि एच ऍक्टिव्हिटी ही एकत्रित मर्ज होतात. त्यामुळे मग अशी जे म्हणलं मी तुम्हाला, इथे मी मर्जिंग लगेच करत नाही, कारण ई, जी आणि एच चं मर्जिंग, एकच मिनिट, ई, जी आणि एच चं मर्जिंग मला पुढे करावं लागणार आहे. त्यामुळे ई चं आणि जी चं मर्जिंग सध्याला इथे करतोय. ई आणि जी चं मर्जिंग इथे सध्याला होते, आणि याच्यानंतर पुढे आय ची ऍक्टिव्हिटी होणार आहे. पण एच ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही कोणानंतर परफॉर्म होणार आहे, डी नंतर एच ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार आहे. म्हणजे डी नंतर इंडिपेंडंट एच ही पण ऍक्टिव्हिटी परफॉर्म होणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता इथे नीट बघितलं तर बघा, एच इथे आला, ई, जी आणि एच या सगळ्यांचं कम्प्लिशन झाल्यानंतर एक कॉमन इव्हेंट करतोय. आपण इथं नंबरिंग देऊयात. आपण इथं मी 6 नंबर दिलाय, इथे 7 नंबर दिलाय. ई, जी आणि एच हे सगळे परफॉर्म झाल्यानंतर है ना, एकत्रित झाल्यानंतर यांचं मर्जिंग करून एक फायनल ऍक्टिव्हिटी आपल्याला क्रिएट करायची, जी आहे आय ही ऍक्टिव्हिटी, ज्या ऍक्टिव्हिटीला 3 वीकचा टाइम लागणार, आणि ही ऍक्टिव्हिटी केल्यानंतर फायनल 8 इव्हेंट आपल्या इथं परफॉर्म होणार. बरोबर. म्हणजे ई साठी किती डेज लागले, ई ऍक्टिव्हिटी होण्यासाठी 6 डेज लागणार आहेत. त्यानंतर एच ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होण्यासाठी 3 डेज लागणार आहेत. जी ऍक्टिव्हिटी कम्प्लीट होण्यासाठी 2 डेज लागणार आहेत, सॉरी 2 वीक्स लागणार आहेत. वीक्स मध्ये टाइम दिलेला आहे. तर हे जे काही सगळे टाइम आहेत ते टाइम आपण या लाईन वरती लिहिलेले आहेत. ही जी ड्रॉ केली आहे आपण, ही आहे आपली नेटवर्क डायग्राम. ड्रॉ द प्रोजेक्ट नेटवर्क. आता फक्त आपण नेटवर्क डायग्राम ड्रॉ केली. यानंतर मग पुढची स्टेप, फाइंड द क्रिटिकल पाथ. आता क्रिटिकल पाथ फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला पुढे फॉरवर्ड पास आणि बॅकवर्ड पास या गोष्टी बघाव्या लागतील. आता फॉरवर्ड पास काय असतो, बॅकवर्ड पास काय असतो, क्रिटिकल पाथ काय असतो, यासाठी मला 2 टाइम इथे कन्सिडर करायचे. एक अर्लिएस्ट टाइम टीई आणि दुसरा लेटेस्ट टाइम टीएल. हे 2 टाइम आपल्याला कन्सिडर करायचे असतात. अर्लिएस्ट टाइम हा फॉरवर्ड पास मध्ये कन्सिडर करतो, आणि जो आपण मॅक्झिमम टाइम घेतो, मॅक्झिमम टाइम कन्सिडर करतो. आणि लेटेस्ट टाइम जो असतो तो मिनिमम टाइम घेतो आणि बॅकवर्ड पास मध्ये लेटेस्ट टाइम कन्सिडर करतो. आता हे लेटेस्ट टाइम, फॉरवर्ड पास, बॅकवर्ड पास, अर्लिएस्ट टाइम या सगळ्या गोष्टी नंतर आपण इन डिटेल बघणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला पहिली जी माझी ऍक्टिव्हिटी असते, पहिला इव्हेंट जो असतो, त्यावेळेस अर्लिएस्ट टाइम 0 असतो, टीई 0 असतो. त्यानंतर 3 वीकचा टाइम लागणार आहे. 3 वीकचा टाइम लागल्यानंतर इथे टीई माझा 3 झाला. बरोबर आहे. इथे टीई माझा 3 झाला. त्यानंतर मला इथे एकच मिनिट, इथं मी पेन फक्त चेंज करतो, एकच मिनिट. आता हा टीई लिहिला मी इथं 3, तुम्हाला कर्सर दिसत असेल. त्याच्यानंतर इथून जर बघितलं पुढे, आपली ही जी बी ऍक्टिव्हिटी आहे जी परफॉर्म होणार आहे, ती बी ऍक्टिव्हिटी 2 वीक साठी होणार आहे. इथला ही ऍक्टिव्हिटी, हा इव्हेंट जेव्हा झाला, स्टार्ट झाल्यापासून 3 वीकचा टाइम इथे गेला. त्यानंतर बी इव्हेंट परफॉर्म करण्यासाठी मला पुढे 2 वीक लागणार आहेत. तर इथे हा टीई काय झाला, 3 + 2 5 झाला. त्यानंतर इथे टीई काय झाला,
इथे टीई झाला 3 + 4 7 हा झाला. आणि इथे जर बघितलं आपण टीई तर इथे टीई झाला 3 + 4 7 हा इथे पण झाला. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथे 5 आहे, इथे 7 आहे, इथे 7 आहे. त्यानंतर इथून मला जी ऍक्टिव्हिटी वरती जायचंय, जी ऍक्टिव्हिटी वरती जाण्यासाठी मला टीई डायरेक्ट कॅल्क्युलेट करता येईल. 6 + हा 7 13. बरोबर आहे. त्यानंतर आता इथं आपल्याला टीई व्यवस्थित कळेल. हा टीई काय बघा. टीई काय घ्यायचा असतो? टीई आपल्याला मॅक्झिमम कन्सिडर करायचा असतो. टीई मॅक्झिमम कन्सिडर करायचा असतो. मग मॅक्झिमम कसं कन्सिडर करणार बघा. इथला टीई किती आहे? 5. 5 प्लस इथला टाइम किती लागणार आहे? ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायला 6. 5 + 6 11. बरोबर. त्याच्यानंतर इथला टीई किती आहे? ऍट 6th इव्हेंट टीई इथे 13 आहे. 13 + 2 15 लागणार. बरोबर आहे. म्हणजे या पाथने आलो तर मला 15 लागणार आहे. या पाथने आलो ईच्या पाथने तर मला 11 वीकचा टाइम लागणार आहे. आणि या टाइमने जर आलो तर मला 3 वीक्स म्हणजे 3 वीक्स इथे +7 3 + 7 10 लागणार आहे. आता इथे मला या 7th इव्हेंटला येण्यासाठी जो टीई लागतोय ते तुम्हाला 3 वेगवेगळे टीईज मिळत आहेत ना. टीई कन्सिडर करत असताना मला मॅक्झिमम टीई कन्सिडर करायचं आहे. तर यातला मॅक्झिमम कोणता आहे? मॅक्झिमम 15 आहे. त्यामुळे टीई हा 15 कन्सिडर केला. आता मॅक्झिमम का कन्सिडर करायचा? कारण प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना मॅक्झिमम टाइम टीमला आपल्याला अलोकेट करायचं. पण जेव्हा मला डिलिव्हरीची वेळ येईल तेव्हा मला बॅकवर्ड पासने चेक करत जायला लागेल की कोणत्या इव्हेंटला स्लॅक टाइम राहतोय आणि कोणत्या इव्हेंटला स्लॅक टाइम राहत नाही. ज्या इव्हेंटला स्लॅक टाइम राहत नाही त्या इव्हेंटला क्रिटिकल इव्हेंट म्हणून कन्सिडर करतो आणि त्याच्यावरती जास्त फोकस आपण देतो. बरं का. म्हणजे पर्टिक्युलर इव्हेंट आता तुम्हाला थोड्या वेळात कळेल नक्की क्रिटिकल इव्हेंट म्हणजे काय असतं, क्रिटिकल पाथ म्हणजे काय असतं. आता 15 आपण घेतलाय मॅक्झिमम कन्सिडर केलाय. 15 नंतर +3 म्हणजे इथला टीई जो झाला हा टीई झाला टोटल 18. आपण हा टाइम जो आहे ना तो टाइम कॅल्क्युलेट करत आलोय. आलं लक्षात. म्हणजे हे हा जो पाथ आहे मल्टिपल पाथ आपण कन्सिडर केला आणि फॉरवर्ड पासने आलो. फॉरवर्ड म्हणजे पहिली ऍक्टिव्हिटी, दुसरी, तिसरी, मग चौथी. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीपासून इथून आपण ए ऍक्टिव्हिटी पासून आय ऍक्टिव्हिटी पर्यंत आलोय. फॉरवर्ड पास. आता आपल्याला टीएल फाइंड आउट करायचं. टीएल म्हणजे लेटेस्ट टाइम. त्याचे फॉर्म्युलेज वगैरे वेगळे आहेत बरं का. ते इन डिटेल नंतर बघणार आहोत आपण. टीएल काय? आता टीएल म्हणजे लेटेस्ट टाइम. लेटेस्ट टाइम कधी होतो? लेटेस्ट टाइम म्हणजे आता तुम्ही असं म्हणाल की सर प्रोजेक्ट डेव्हलप झाला सगळा त्याच्यानंतर टीएल काढून काय फायदा आहे? तर असं नाही. प्रोजेक्टच्या पहिल्या प्लॅनिंगच्या फेज मध्येच ही नेटवर्क डायग्राम ड्रॉ करतो प्रोजेक्ट लीड, प्रोजेक्ट मॅनेजर. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे नेटवर्क डायग्राम ड्रॉ करायची. टेंटेटिव्ह टाइम प्रत्येक टीमला प्रत्येक मॉड्यूल डेव्हलप करत असताना काय लागणार आहे? मॅक्झिमम टाइम. या टीमला एवढा, या टीमला एवढा, इव्हेंट एवढा आता होईल. तेवढं त्या डेडलाईन्स आपण क्लायंटला देत जातो. हे सगळं टीम लीडचं काम आहे बरं का. मी तुम्हाला परत परत तेच सांगतोय. तुम्हाला टीम लीड करायचे त्यावेळेस या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. आणि या ऑन पेपर आधी होतात. तुम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल की अरे सरांनी एनआर क्लासेस शिकवलं होतं आपल्याला. जर तुम्ही त्या पोझिशनला त्या प्रोफाईलला काम करायला लागला तेव्हा माझी आठवण नक्की येईल. तर हा टीएल काय आहे? तर टीएल लेटेस्ट टाइम आहे. तो टीएल हा एक्झॅक्ट टीईच्या इक्वल असतो फायनल ऍक्टिव्हिटी मध्ये. आणि त्याच्यानंतर मला टीएल मायनस करत यायचं आहे. टीएल मायनस टाइम. टीएल किती येते? 18. 18 - 3 18 - 3 15. टीएल आणि टीई तर सेम आले. त्याच्यानंतर मी इथं एक मिनिट पेन परत बदलतो मी. टीएल इथे 15 आलाय. त्यानंतर आता इथे जर बघितलं तिथं माझं टीएल 15 आहे. इथून मी -6 केलं तर मला इथे टीएल किती मिळेल? इथे -6 केलं तर इथे टीएल 15 आहे. 15 - 6 मला टीएल इथे 9 मिळेल. त्यानंतर इथं 15 टीएल आहे. -2 केलं तर मला इथे टीएल बघा मी इथे टीई इथे लिहिलंय. मी बघा याचा टीएल इथे लिहितो. -2 केलंय तर मला इथं 13 मिळेल. टीई पण 13 होता, टीएल पण 13 आहे. त्याच्यानंतर इथून -3 केलं या 5th इव्हेंट साठी, सॉरी इथे टीएल, तर इथे टीएल मला 15 - 3 इथे मला 12 टीएल मिळेल. बरोबर आहे. त्यानंतर इथे जर बघितलं तर तिन्ही ठिकाणी मला टीएल आलेत. टीएल प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आलेत. तर इथून या टीएल पासून -6 केलं मला इथे किती टीएल मिळेल? 4th इव्हेंटला टीएल 13 - 6 म्हणजे 7 मिळेल.
TL जो मला मिळणार आहे इथे TL मिळेल मला 7, म्हणजे इथे पण 7 आणि इथे पण 7 आहे. आता जर इथे 2, इथे तुम्हाला नक्की TL चा यूज काय ते कळेल बरं का. मी TL याचा अपडेट करतोय, इव्हेंट 2 चा. याचा TL 9 आहे, याचा TL 7 आहे, याचा TL 12 आहे. 12 मायनस 4 केलं तर किती मिळतोय? 12 मायनस 4 केलं तर 8 मिळेल, बरोबर आहे. आता इथून मी 14 फोर्थ इव्हेंट वरती TL 7 आहे, 7 मायनस 4 केलं, 7 मायनस 4 3 मिळेल. त्यानंतर इथे 9 आहे, 9 मायनस 2 केलं तर मला 9 मायनस 2 केलं तर 7 मिळेल. हा मला TL मिळाले ना, 3 वेगवेगळे TL मिळाले या पाथनी. म्हणजे इव्हेंट 3 च्या पाथनी वेगळा TL मिळाला, इव्हेंट 4 च्या पाथनी वेगळा TL मिळाला, इव्हेंट 5 च्या पाथनी वेगळा TL मिळाला. 3 वेगवेगळे TL, जसं आपला 3 वेगवेगळे TE जसे मिळाले होते तेव्हा आपण इथे मॅक्झिमम कन्सिडर TE केला होता, तसं इथे मिनिमम कन्सिडर करायचंय. TL शुड बी मिनिमम. तर TL मला मिनिमम कन्सिडर करायचंय. मिनिमम काय? 8 3 7 मधला मिनिमम 3 आहे, बरोबर. आणि मिनिमम TL जो 3 आहे तो 3 मायनस 3 इथला जो स्टार्टिंग इव्हेंटचा TL आहे तो पण मला 3 मायनस 3 तो मला 0 मिळाला. म्हणजे आता नीट बघा, इथला TL TE 0 आहे. परत एकदा मी थोडस मार्कर घेतो, तुम्हाला इथे क्लिअर होईल नक्की क्रिटिकल पाथ म्हणजेच काय. इथला TL TE या पाथचा सेम आहे, सॉरी एकच मिनिट. हा इथला TL TE सेम आहे. त्यानंतर इथे जर बघितलं तर इथला TL TE सेम आहे, TL 3 TE 3. इथला TL TE 5 आणि 9 सेम नाहीये. इथला TL TE सेम आहे, 7 7 सेम आहे. त्यानंतर इथला TL TE सेम आहे, इथला TL TE सेम आहे, इथला TL TE सेम आहे. म्हणजे आणि इथं हे जे बघितले इथं ऍक्टिव्हिटी 3 हा, त्यानंतर 5 या इव्हेंटला स्लॅक टाइम आहे. म्हणजे TL आणि TE मध्ये इथे गॅप आहे. स्लॅक टाइम इथे मला 4 चा मिळतोय, स्लॅक टाइम मध्ये इथे मला 5 चा मिळतोय S, बरोबर आहे. इथे स्लॅक टाइम मिळते, इथे स्लॅक टाइम मिळतो म्हणजे काय, हे इव्हेंट डिले झाली तरी चालतील. पण गौरव तुला काही क्वेश्चन विचारायचं आहे का? चॅट विंडो मध्ये एंटर कर गौरव, काही क्वेश्चन असेल तर. हँड रेज केलंस तू. इथे जर तुम्ही बघितलं तर हा जो पाथ आहे, हा पाथ मी जो इथे आता प्लॉट करतोय, हा पाथ माझा क्रिटिकल पाथ आहे. म्हणजे या पाथ मध्ये हे प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना, हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट डेव्हलप करत असताना कुठेच टाइम गॅप मिळत नाही, म्हणजे क्रिटिकल इव्हेंट आहे. 5th इव्हेंट करत असताना गॅप मिळतोय, स्लॅक टाइम म्हणजे जवळपास 5 वीकचा टाइम गॅप आपल्याला 5th इव्हेंट करताना मिळतोय. जवळपास 4 वीकचा टाइम गॅप आपल्याला 3 इव्हेंट करताना मिळतोय. आता इथं प्रोजेक्ट लीडची ही रिस्पॉन्सिबिलिटी असते, इथं जो टाइम स्लॅक मिळतोय, टाइम गॅप मिळतोय, यावेळेस या टीमला तसंच बसवायचं का रिकामं मजा करायला. तर त्या केसमध्ये इथे युजर जो आहे किंवा टीम लीड जो आहे, इथल्या टीमला दुसरी कामं लावतो. इथे कळतं ना त्याला की हा एवढा मॅक्झिमम टाइम लागायला पाहिजे, यांच्याकडे टाइम असणार आहे, कारण हा इव्हेंट परफॉर्म करेपर्यंत होईपर्यंत वेळ लागेल. तर तेवढा वेळ पर्टिक्युलर ती टीम या दुसऱ्या इव्हेंट वरती, दुसऱ्या ऍक्टिव्हिटी वरती काम करू शकते. पण या टीम वरती फोकस करायचं काम या टीम लीडचं जास्त असतं. जी टीम आय ऍक्टिव्हिटी वरती काम करते, जी टीम जी ऍक्टिव्हिटी वरती काम करते, जी टीम एफ ऍक्टिव्हिटी वरती काम करते, या टीम वरती टीम लीडला जास्त फोकस करावा लागतो. कारण त्याच्यामध्ये जर डिले आला तर कम्प्लीट प्रोजेक्टची डेडलाईन कम्प्लीट चेंज होते. येते लक्षात? मग कुठले रिसोर्सेस कुठे युटिलाइज करायचे, कशावरती जास्त फोकस करायचं, हे या नेटवर्क डायग्राम वरनं कळतं आणि त्याच्यानुसार अलोकेशन होतं प्रोजेक्टचं. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला फक्त सॉल्व्हिंग करायचंय म्हणून सॉल्व्ह करायचं नाहीये, का सॉल्व्ह करतोय, कशासाठी करतोय, ऍक्च्युअली इम्प्लिमेंट कुठं होणार आहे, हे जर समजलं तर ह्याच्यामध्ये मजा येईल आणि तुम्हाला सगळं शिकायला व्यवस्थित मिळेल. तर इथं जर तुम्ही बघितलं तर आपला लेक्चर कधीपासून चालू होणार आहे? काय म्हणलं गौरव? लेक्चर कधीपासून चालू होणार आहे स्टार्ट? 1-2 मिनिटात मी सगळं ते कन्क्लूड करत आलोय गौरव. ओके ओके. क्रिटिकल पाथ हा जो आहे, हा क्रिटिकल पाथ कुठला आहे? क्रिटिकल पाथ A2
बी, B2F, F2G, G2I आपला क्रिटिकल पाथ आहे आणि त्याची जी कॉस्टिंग आहे ही कॉस्टिंग म्हणजे या सगळ्यांचे जेव्हा तुम्ही ऍडिशन कराल 3+2+6+4+8 म्हणजे तुम्हाला 18च कॉस्टिंग मिळेल मिनिमम. ती 18 ही माझी कॉस्ट म्हणजे तेवढे वीक मिनिमम तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. आणि हा क्रिटिकल पाथ आहे. तर हे या पद्धतीने आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि समजून घ्यायचे. तर आता गौरवनी जो क्वेश्चन विचारला होता त्याच्याकडे येऊयात आपण. तर पुढे काय असणार आहे तर येणार क्लासेसचं किंवा माझं जे काही प्रॉमिस आहे या बॅच बद्दलचं ते हे आहे. ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला या सब्जेक्टचा कम्प्लीट अंडरस्टँडिंग येणारच आहे. सब्जेक्ट मध्ये बॅकलॉग लागणार नाही याची गॅरंटी आहे. आणि जर लागला हे मी ऑन रेकॉर्ड हे लेक्चर मी रेकॉर्ड करतोय. जर तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये बॅकलॉग लागला त्याच्यामध्ये पण कंडिशन्स आहेत. जर तुम्हाला या सब्जेक्ट मध्ये बॅकलॉग लागला सगळे लेक्चर अटेंड केलेत मी जे दिलेले प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह केलेत नेट नोटबुक प्रॉपर तुमची व्यवस्थित कम्प्लीट आहे तरी देखील जर बॅकलॉग लागला तर तुम्ही जी फीज या बॅच साठी पे करणार आहात ती फीज तुम्हाला कम्प्लीट रिफंड मिळेल. प्लस तुम्ही जी एक्झाम फी पे करणार आहे ओटी सब्जेक्ट साठी ती फीज देखील मी तुम्हाला रिटर्न करणार किंवा फीज देखील मी पे करणार आहे एक्झामची. जर तुम्हाला या सब्जेक्टला बॅकलॉग लागला तर हे आमच्यासाठी चॅलेंज आहे कारण आम्ही तसं करून घेणार जे सांगितलंय ते होणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बॅकलॉग लागणार नाही. या कम्प्लीट सब्जेक्ट तुम्हाला अंडरस्टँडिंग मिळेल. हे येणार क्लासेसचं माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. त्यानंतर याचं लेक्चरचा शेड्यूल जो असणार आहे फायनल सेशनकडे फायनल कडे येतोय आपण. लेक्चरचं जे शेड्यूल असणार आहे ते ट्यूजडे थर्सडे आणि सॅटर्डेला याच वेळेला असेल 7 ते 8 साधारण 45 मिनिटाचं सेशन होईल. त्याच्यामध्ये 15 मिनिट जे एक्स्ट्रा असतील ते 15 मिनिट तुमचे क्वेश्चन आन्सर असतील. काही सुरुवातीला क्वेश्चन्स असतील आणि काही लास्टला पण आपण क्वेश्चन आन्सर घेणार आहोत. आणि या सब्जेक्टसाठी जे आपण शिकवणार आहोत हे गुगल मीट वरती शिकवणार नाही. एनआर क्लासेसचं डेडिकेटेड ऍप आहे. एनआर क्लासेस अँड्रॉइड ऍप पण आहे किंवा तुम्ही माय इन्स्टिट्यूट iOS जर यूज करत असाल तर माय इन्स्टिट्यूट ऍप आहे. त्या ऍप वरती तुम्हाला ऑर्गनायझेशन कोड फक्त EWTCQ हा ऑर्गनायझेशन कोड टाकायचा आहे. तो कोड टाकल्यानंतर तुम्ही एनआर क्लासेस बरोबर कनेक्ट होणार आहात. तिथं आपली वेगळी डेडिकेटेड ओटीची बॅच असेल. जी मुलं फीज पे करतील ऍप डाउनलोड करून त्या बॅच मध्ये मी त्यांना ऍड करेन ऍप मध्ये. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमच्या नावासकट मला सगळी डिटेल मिळतील. त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर त्याचे लेक्चर्स तुम्हाला इथं बघता येतील. हा ऍप मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स पण मिळतील पण ऍप मध्येच मिळतील. सिंगल डिव्हाइस लॉग इन असेल. तुमचा ओटीपी तुम्ही दुसऱ्यांबरोबर कोणाबरोबर शेअर केला तर तो होणार नाही. झाला तर तुमचा ऍक्सेस जाईल. तुम्हाला परत लॉग इन होता येणार नाही. ठीक आहे. जर तुम्हाला डिव्हाइस बदलायचंय म्हणजे मोबाईलवरचं टॅब वरती घ्यायचंय अँड्रॉइड ऍप्लिकेशन आणि iOS आहे त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे कुठेही ऍप युज करता येणार नाही. तुम्हाला जर पीसी वरती वगैरे बघायचं तर पीसी वरती वगैरे लेक्चर तुम्हाला अटेंड पण करता येणार नाही. तुम्ही टॅब किंवा मोबाईल वरती लेक्चर अटेंड करू शकता किंवा जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ऑफलाईन मध्ये पण लेक्चरला समोरासमोर येऊ शकता. मला काही प्रॉब्लेम नाही. मी आता पण लेक्चर क्लासमधूनच घेतोय. रोज आपले लेक्चर म्हणजे जेव्हा शेड्यूल झाले तेव्हा पण लेक्चर क्लासमध्येच असतील. ठीक आहे. तर ऍप हे आहेत एनआर क्लासेस तुम्ही सर्च करून डाउनलोड करून तुमच्या नावाने रेजिस्टर करा. आणि सगळ्यात महत्वाचं या बॅच साठी फीज काय असणार आहे तर फीज साठीचे डिटेल्स बघा आज आणि उद्यासाठी. जर आज आणि उद्यामध्ये उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जर तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेतलं तर 1999 मध्ये तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. त्याच्यानंतर कोणीही येऊ दे आपण ही बॅच 4999 ला देणार आहोत. आता एवढा डिफरन्स का कारण मला इमिजिएट बॅच स्टार्ट करायचे मंडे पासून. ज्या मुलांचे ऍडमिशन उद्या संध्याकाळी 7 पर्यंत होतील त्या मुलांना या लेक्चरचा काहीतरी आपण म्हणूयात मला माझ्यासाठी वेळेचा इम्पॉर्टन्स आहे. मला लगेच इमिजिएट बॅच स्टार्ट करायचे त्यासाठी जी मुलं उद्या 7 पर्यंत ऍडमिशन घेतील त्याच्यासाठी ही फीज आहे. त्यानंतर कोणीही कितीही जणी मुलं आले तरी आपल्याला 4999 बॅचची फीज आहे. हे लक्षपूर्वक नीट ऐका. जर तुम्हाला याच्यामध्ये काही अजून प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला वेगळा कॉन्टॅक्ट करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहेच. तिथं तुम्ही मला कॉल किंवा व्हॉट्सअप पण करून जर काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि ही जी मी तुम्हाला जी टर्म्स अँड कंडिशन सांगितली माझं जे प्रॉमिस सांगितलं ते 100% हे असंच राहणार आहे. हे रेकॉर्डेड लेक्चर आहे. हे ऍप मध्ये पण तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळेल. आणि जे लेक्चर आपले पुढचे पण जे काही लेक्चर होणार आहेत ते पण लेक्चर रेकॉर्ड होतील. तुम्हाला लेक्चर 10 वेळेस बघायचे तुम्ही 10 वेळेस पण लेक्चर तुमच्या मोबाईलवरनं बघू शकता. प्रॅक्टिस करू शकता. फक्त
तुम्हाला रेग्युलर लेक्चर करायला लागतील. जर एखाद्या दिवशी तुम्हाला लेक्चर लाईव्ह अटेंड करता नाही आलं तर तुम्ही रेकॉर्डेड मधनं बघून त्या दिवशीचं सगळं कम्प्लीट करू शकता. तुम्ही रेग्युलर अभ्यास केला तर तुम्हाला याचा अभ्यास नक्की फायदा होईल. फक्त ही कंडिशन लक्षात ठेवा, तुम्हाला सगळे लेक्चर अटेंड करायचे. तुम्ही तुमचं बॅकलॉग राहणार नाही, उलट तुमचे मार्क्स कव्हर होतील. 75 पैकी तुम्ही अबव्ह 60 जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण ओटी हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे. जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढे जास्त चान्सेस तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स मिळायचे. कारण इथे एक स्टेप जर तुमची इनिशियल लेवलला चुकली तर पुढचे सगळे आन्सर तुमचे रॉंग होणार आहेत. जरी स्टेपला मार्क असेल प्रत्येक स्टेपचा आन्सर रॉंग असणार आहे. त्यामुळे तुम्हाला मॅथ्स कसं आहे, कम्प्लीट फायनल आन्सर करेक्ट असेल तर आउट ऑफ मार्क मिळणार आहेत. मॅथमॅटिक्स जर चुकलं शेवटचा आन्सर तुमच्या अर्धे मार्क तिथंच कट होतात. इथं स्टेप्स वगैरे काही बघितले जात नाहीत. मिळाले तर फुल मार्क्स, नाही तर डायरेक्ट फेल. माझ्याकडं बॅकलॉगची मुलं जास्त आहेत या बॅच मध्ये. जी मला गुगल शीट मी सर्क्युलेट केली होती त्यामध्ये बॅकलॉगची मुलं जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठीची माझी वेगळी फीज असणार आहे. बॅकलॉगचं प्रिपरेशन आपण वेगळं करून घेतो. त्यामुळे या आता जर लेक्चर कोणी अटेंड करत असतील आणि बॅकलॉग असतील त्यांनी मला वेगळा कॉल व्हॉट्सअप करा. त्यांच्यासाठीचं आपलं प्रिपरेशन, त्यांच्यासाठीची स्ट्रॅटेजी बॅकलॉगच्या मुलांची वेगळी असते, रेग्युलर मुलांची माझी वेगळी स्ट्रॅटेजी असते. त्यामुळे जर आता कोणी अटेंड करत असेल लेक्चर तर तसं पण मला व्हॉट्सअप करा. तर अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर मला डाऊट्स विचारा. आता आपण त्याच्यावरती पण बोलूयात. ऑफलाईन लेक्चर कुठे? काय म्हणला गौरव? ऑफलाईन लेक्चर लोकेशन? लेक्चर साठी आपले क्लासेस शनिवार पेठ मध्ये आहेत, नारायणपेठ शनिवार. चौकीच्या पाठीमागे क्लास अच्छा. लेक्चर होतील. मी ऍड्रेस पण सेंड करतो ग्रुपवर, बघू शकतोस. ओके ओके, थँक्यू. अजून काही डाऊट कुणाला? चालेल, आपण इथे थांबूयात, मग भेटूयात. ओके, थँक्यू सर. जे बॅच जॉईन करतील, यस गौरव, मंडेला जे बॅच जॉईन करतील त्याच्यासाठी डेडिकेटेड वेगळं सेशन आपण शेड्यूल करतोच, ट्यूजडेला. सॉरी आदित्य, खूप लेट जॉईन केलंस. जस्ट आपलं लेक्चर संपतंय. या लेक्चरची रेकॉर्डेड लेक्चरची लिंक मी आदित्य ग्रुपवरती टाकतोच. तिथनं तू बघू शकतोस लेक्चर, जे काही डिस्कशन झालं ते तिथनं बघ आणि नंतर कॉन्टॅक्ट कर. ठीक आहे, चालेल, भेटूयात. ऑल द बेस्ट सगळ्यांना, बाय.